नमस्कार, मैं विलास उर्पड़े फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। दोस्तों, हम देश प्रदेश, आपके जिले और आपके क्षेत्र से जुड़ी खबरों को प्रकाशित करते रहते हैं। तो आप हमारी खबरों को देखने के साथ साथ हमारे चैनल से सीधे जुड़ सकते हैं, सिर्फ और सिर्फ इस लाल बटन को दबाकर और हमारे चैनल को सब्सक्राइब कर। नमस्कार। मागच्या महिन्यामध्ये आपल्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं आणि आपण जर बघितलं तर आपल्या जिल्ह्यामध्ये बजेटमध्ये आपल्या वरोरा भद्रावती विधानसभेमध्ये 85 कोटीचा एक रस्ता शेगाव ते मुदोली चंदनखेडा एक रस्ता मंजूर झाला। म्हणजे आपल्या या विधानसभेसाठी एक आनंदाची बाब। म्हणजे या बजेटमध्ये आपण जर बघितलं की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त जर कोणत्या विकास कामामध्ये जर निधी उपलब्ध करून दिला तर आपल्या या विधानसभेमध्ये 85 कोटीचा एक काम, नाही तर बाकी कोणत्या आपण विधानसभेमध्ये बघितलं की कुठे कुठे निधीची कमतरता असल्यामुळे कुठे बजेटमध्ये ते घेण्यात नाही आलं। आणि या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं की ज्या प्रकारे महायुती सरकार काम करत आहे, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा पवार, एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आपलं सरकार काम करत आहे। आणि या अधिवेशनाचा पहिला माझा अनुभव होता आणि यामध्ये आपले शेतकरी असेल, युवक वर्ग असेल, मोठ्या प्रमाणामध्ये इथे आपल्या विधानसभेमध्ये मोठी गुंतवणूक, 2 प्रोजेक्ट आपल्या भद्रावती तालुक्यामध्ये 2 मोठे प्रोजेक्ट इथे उभारण्यात, ज्यामध्ये जवळपास हजारोच्या संख्येने युवकांना रोजगार तिथे उपलब्ध होणार आहे। ही एक चांगली एक आनंदाची बाब आहे, कारण की माझ्या पहिल्या टर्ममध्येच आणि पहिल्या वर्षीच आपल्या विधानसभेमध्ये जवळपास 20,000 कोटीचा इन्व्हेस्टमेंट एक नवीन प्रोजेक्ट इथे कोल गॅसिफिकेशनचा प्रोजेक्ट इथे काम चालू झाले आणि निश्चित आपल्या या विधानसभेच्या दृष्टिकोनातून चांगला एक विकासाचं काम आपल्या या विधानसभेमध्ये होईल। राज्यामध्ये जे सरकारचं धोरण होतं की वीज कनेक्शनमध्ये सोलारचं कनेक्शन देण्यात येत आहे, वारंवार माझ्याकडे अनेक शेतकऱ्यांची मागणी आहे की आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विद्युत आपण जे पुरवठा करतो सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या जिल्ह्यामधून ते राज्यामध्ये पुरवठा होते। त्यामुळे मी या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांची जी मागणी होती ती धरली आणि सरकारला मी आग्रहाची विनंती केली की जेणेकरून ज्या लोकांनी 4-5 वर्षापासून डिमांड भरली त्यांना तरी आपण इलेक्ट्रिकचं कनेक्शन देण्यात यावं। कारण की आज आपण बघतो की आपल्या भागामध्ये कुठेतरी सोलार पंप जे विद्युत आहे ते कुठेतरी काम म्हणजे भागत नाही। त्यामुळे ज्या लोकांनी डिमांड भरली आहे त्यांना पुरवठा देण्यात यावी ही एक मागणी धरली मी। त्यानंतर जे भद्रावतीमध्ये जो प्रोजेक्ट येत आहे त्यामध्ये आपण बघितलं तो प्रोजेक्ट 1994 मध्ये शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहण करण्यात आली आणि त्यावेळेस किमान प्रत्येक एकरला 12 ते 14 हजार मध्ये ती जमीन घेण्यात आली आणि गेल्या 28 वर्षापासून तिथे कोणता कंपनी नाही आली किंवा कोणता प्रोजेक्ट नाही आला। त्यामुळे शेतकऱ्यांची एक मागणी होती की 28 वर्ष म्हणजे आमची एक पिढी बर्बाद झाली की तिथे कोणता प्रोजेक्ट नाही आला, त्यामुळे आमच्या मुलांना नोकऱ्या नाही भेटल्या। 28 वर्ष आम्ही कुठेतरी आमचं शेतीला जो वाढीव मोबदला दिला पाहिजे त्याबद्दल पण मी सरकारकडे मागणी केली की लवकरात लवकर मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे एक बैठक घेऊन कंपनी असो, MIDC असो, त्यांच्या जे शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या आहे ते पूर्ण करू आणि त्यानंतर एक चांगलं शेतकऱ्यांना कसा एक चांगला मोबदला भेटता येईल त्यासाठी पण आम्ही या अधिवेशनामध्ये मागणी केली। आरोग्य क्षेत्रामध्ये आपण बघितलं की आपल्या इथे ट्रॉमा सेंटर आहे, त्यामध्ये एक 100 बेडचं प्रपोजल आम्ही तयार केलं आहे आणि ते तयार करून आम्ही पुढे मागणी केली आहे। लवकरात लवकर ती मान्यता होईल आम्हाला विश्वास आहे। आणि ट्रॉमा केअर सेंटरमध्ये कुठेतरी डॉक्टरची कमतरता आहे, कुठे तिथे स्टाफ नाही आहे, त्याबद्दल पण मी मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे मागणी केली की लवकरात लवकर आमच्या इथे एक 100 बेडचं एक हॉस्पिटल चांगलं इथे झालं पाहिजे, जेणेकरून आज आपण बघतो की कुठलाही छोटा मोठा अपघात झाला तर आपल्याला रेफर टू चंद्रपूर किंवा नागपूर करावं लागते।
पण एक स्थानिक पातळीवर एक कुठेतरी एक त्याला मेडिकेशन भेटलं पाहिजे, त्यासाठी आम्ही उपाययोजना करत आहे. विकासाला गती मिळाली आहे, ही जे प्रेरणा आहे ती आपल्याला पूर्ण मिळते. नक्कीच आज आपण बघितलं की स्वर्गीय संजयजी दौते साहेब यांनी 20 वर्ष या विधानसभेचं नेतृत्व केलं आणि निश्चितपणे एक माझ्यासारख्या युवकांना संधी दिली. एक युवक म्हणून मला काम करण्याची एक जागरूकता इच्छा आहे, कारण की हे माझ्यासाठी नवीन नाही. कारण की जेव्हापासून मी या परिवारामध्ये म्हणजे मी इथे वावरलो, या वातावरणामध्ये मी वावरून आहो आणि मला काम करण्याची संधी लोकांनी दिली आणि एक युवा कार्यकर्ता, एक युवा आमदार म्हणून मला निश्चित जे मागण्या लोकांच्या आहेत ते पोचवण्याचं काम आणि आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असो, त्यांचा जो आशीर्वाद माझ्यावर आहे आणि त्यांचं जे मार्गदर्शन आहे त्या मार्गदर्शनाच्या सोबत मी या विधानसभेचं नेतृत्व करत आहे आणि निश्चित त्यांचं जे योगदान आहे त्यामध्ये आपल्या या विधानसभेमध्ये निश्चित एक चांगली विकासाची धुरा या पुढील कार्यामध्ये येईल, हा मला विश्वास आहे. जी विकासाची कामं आहे त्याला कुठेतरी गती देण्यासाठी आणि आपण बघितलं 10 वर्षामध्ये सबका साथ सबका विकास या धोरणेतून मोदी साहेब काम करीत आहेत आणि निश्चितपणे त्यांच्या प्रेरणेतून आपल्या या महाराष्ट्र कुठेतरी थांबणार नाही आणि विकास कामाच्या माध्यमातून हा पुढे जात राहील, हा विश्वास मला आहे. सर्वप्रथम मी माझ्या सर्व जनतेला, माझ्या सर्व नागरिकांना गुढीपाडव्याचा आणि हिंदू नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आज आपला शेतकरी असो, शेतमजूर असो, युवक असो, शिक्षक असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणारा व्यक्ती असो, त्याच्या जीवनामध्ये सुख समृद्धी निरोगी आयुष्य लाभो, सर्वांच्या जीवनामध्ये चांगलं भरभराटीचं जीवन त्यांचं व्हावं, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो. सर्व माझ्या मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांच्या या कार्यामध्ये अल्लाह त्यांच्या नेहमी पाठीशी राहो, ही त्यांच्या चरणी प्रार्थना करतो.